नमस्कार प्रेक्षक हो. मराठी आणि हिंदी विश्वातील मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले ही सध्या नॅशनल क्रश म्हणून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतीये. गिरिजाचे साडीतले फोटो प्रचंड प्रमाणात पसंत केले जातात. गिरिजाला सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. यामध्ये काही वाह्यात लोकांनी गिरिजाचे फोटो AIच्या मदतीने एडिट करून अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केलेत. यावर गिरिजाने अतिशय भावूक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा. चला तर पाहूयात गिरिजा ओकची प्रतिक्रिया. माझ्या ओळखीचे नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांनी मला विविध पोस्ट्स, विविध फोटोज, मीम्स पाठवले आहेत. त्यातल्या काही खूप क्रिएटिव्ह आणि खूप फनी आहेत. त्याचबरोबर काही फोटोज अश्लील पण आहेत. AIचा वापर करून ते एडिट केलेले आहेत आणि अशा प्रकारचे फोटोज सोशल मीडियावर टाकले जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी सुद्धा याच काळातली मुलगी आहे. सोशल मीडिया, समाज माध्यमं वापरणारी मुलगी आहे. मला माहिती आहे एखादी गोष्ट जेव्हा ट्रेंडिंग असते किंवा व्हायरल असते तेव्हा अशा प्रकारच्या पोस्ट्स केल्या जातात. बायकांचे विशेषतः, पण पुरुषांचेही आणि सगळ्यांचेच फोटोज AI वापरून विकृत केले जातात किंवा बदलले जातात आणि ते पोस्ट केले जातात. कुठल्या तरी पद्धतीने तुमच्या पोस्टवरती क्लिक केलं जावं, त्याच्यामुळे इंटरॅक्शन वाढतं, लाईक्स वाढतात, व्ह्यूज वाढतात आणि मग एक मोठा खेळ सुरू होतो. हे सगळ्यांना माहिती आहे. पण या खेळाला काहीच नियम नाही आहेत. या खेळात काहीच अनुचित नाही आहे. या गोष्टीची मला भीती वाटते. मला एक 12 वर्षाचा मुलगा आहे. आत्ता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही, पण मोठा झाल्यावर तो सोशल मीडियाचा वापर करेल आणि हे जे मॉर्फ केलेले फोटोज असतात ना, हे आज उद्यात आपल्याला दिसतील, पण ते इंटरनेटवर सदैव राहतील. उद्या जर तो मोठा झाला, म्हणजे मोठा तो होईलच, मोठा झाल्यावर त्यांनी जर माझा असा एक फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल ह्याचा विचार करून मला छान नाही वाटत. त्याला हे माहीत असेल की हा फोटो खरा नाही आहे आणि हा AI वापरून बनवलेला फोटो आहे. जसं आत्ता हा फोटो बघणाऱ्यांना पण हे माहिती आहे की हा फोटो खरा नाही आहे, एडिटेड आहे, पण तरीही तो फोटो बघताना कुठेतरी एक चीप प्रकारची मजा येते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला हे सांगावंसं वाटलं.